प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणाला सलाम. प्रियजनानो, सहानुभूती हा विषय बायबलमध्ये वारंवार वचनांच्याद्वारे सांगण्यात आलेला आहे, कारण की प्रभू सहानुभूतीपूर्वक आहे. स्तोत्रसंहिता 103 अध्याय 8 वचन सांगतो, प्रभू दयाळू व करुणामय आहे, तो राग करण्यास धीमा किंवा मंद आहे आणि महान प्रेमाने तो परिपूर्ण आहे. प्रियजनानो, देवाची करुणा आपल्याला कठीण काळात आधार देते. इतरांबद्दल सहानुभूती ठेवली तर त्यांच्या जखमा भरतात, नाती आपली आणि त्यांची मजबूत होतात आणि आशेचा प्रकाश त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये पसरतो. आपण ही आज कुणासाठी तरी दयाळू हात पुढे केला पाहिजे, कारण हीच देवाची इच्छा. इफिसकरासपत्र 4 अध्याय 32 वचन सांगतं, एकमेकासंगती दयाळूपणे व करुणेने वागा, देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. प्रियजनांनो, खूप सुंदर वचन आहेत. सहानुभूती म्हणजे समोरच्याच्या वेदना समजून घेणे आणि क्षमेद्वारे प्रेम व्यक्त करणे. क्षमा केल्याने प्रियजनांनो आमचं मन हलकं होतं आणि तेच आपल्याला परमेश्वर करायला सांगतो. मत्तईचं पुस्तक 5 अध्याय 7 वचन असं सांगतं, जे दया करणारे ते धन्य, कारण त्यांच्यावर ही दया केली जाईल. आपण इतरांना दया दाखवतो तेव्हा देवाची कृपा आपल्या जीवनात अधिक मोठ्या प्रमाणात प्रकट होत असते. त्याची दया आपल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात येते. म्हणून दया करायला विसरू नका. याद्वारे आपण इतरांना सहानुभूती दाखवत असतो. गलातीकरासपत्र 6 अध्याय 2 वचन असं सांगतं, एकमेकांची ओझी व्हा आणि अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. सहानुभूती म्हणजे फक्त शब्द इतरांच्यासाठी चांगलं बोलणे नव्हे, तर गरजेच्या वेळी महत्वाच्या वेळी त्यांना मदतीसाठी पुढे उभा राहणे, यालाच प्रियजनांनो सहानुभूती म्हणतात. तसंच 1 कोरिन्थीपत्र 13 अध्याय 4 वचन असं सांगतं, प्रेम करुणामय असते, ते कधीच स्वार्थी नसते. खरे प्रेम दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होते आणि त्याला आधार देते. स्वार्थी माणूस दुसऱ्याच्या सुखात तर सोडाच, परंतु दुःखात सुद्धा तो सामील होत नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, सहानुभूती ही देवाच्या स्वभावाची झलक आहे. दयाळू मनातून शांतता, विश्वास आणि आशा जन्माला येते. प्रियजनांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या मंडळीतल्या आणि इतर सर्वांना, जे कोणी असतील त्या सर्वांना सहानुभूती आणि प्रेम देऊया. याद्वारे आपण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करूया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.